आज आपण प्रॅक्टिकल नंबर 9 बघणार आहोत. ऑपरेट डीसी शंट मोटर युजिंग 3-पॉइंट स्टार्टर. ओके, सो बघा ह्या प्रॅक्टिकल मध्ये काय करायचंय तुम्हाला की तुमची जी काही डीसी शंट मोटर असते ती विथ द हेल्प ऑफ 3-पॉइंट स्टार्टर तुम्हाला काय करायचे ऑपरेट करायची आहे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हाय वी यूज स्टार्टर. ओके, म्हणजे आपण स्टार्टर का यूज करतो किंवा स्टार्टरचा काय पर्पज असतो. तर बघा डीसी शंट मोटर जी असते किंवा डीसी मोटर जी असते तर ती स्टार्टिंगला काय करते, व्हेरी हाय करंट ड्रॉ करते. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं की तुमची जी काही आर्मेचर वाइंडिंग असते ती काय होते, बर्न होते. सो आपण काय करतो की डीसी शंट मोटरला प्रोटेक्ट करण्यासाठी फ्रॉम हेवी स्टार्टिंग करंट पासून आपण काय करतो, 3-पॉइंट स्टार्टर यूज करतो फॉर स्टार्टिंग डीसी शंट मोटर. ओके, सो बघा डीसी मोटर मध्ये दोन वाइंडिंग असतात, आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग. तर स्टार्टिंगला ही डीसी शंट मोटर काय करते, मॅक्सिमम करंट ड्रॉ करते. मग त्याने काय होतं, ती जी काही आर्मेचर वाइंडिंग असते ती तुमची बर्न होते. ओके, सो डीसी मोटरची ती आर्मेचर वाइंडिंग बर्न होऊ नये त्याच्यासाठी आपण काय करतो, 3-पॉइंट स्टार्टर यूज करतो. ओके, सो बघा बेसिकली 3-पॉइंट स्टार्टर काय असतं की त्याच्यामध्ये रेजिस्टन्सेस कनेक्टेड असतात इन सिरीज विथ दी सर्किट. ओके, सर्किटच्या सिरीज मध्ये आपण काय करतो, रेजिस्टन्स कनेक्ट करतो. त्याने काय होतं की जो काही तुमचा करंट असतो तो रिड्यूस होतो आणि आपलं जे काही मशीन असतं ते डॅमेज पासून काय होतं, प्रोटेक्ट होतं. म्हणजे तुम्हाला ओम्सला माहिती आहे, I इज इक्वल टू V अपॉन R. ओके, सो बघा तुमचा जर रेजिस्टन्स जर इन्क्रीज झाला तर ऑटोमॅटिकली तुमचा करंट काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजे काय, करंट आणि रेजिस्टन्स या दोघांचं रिलेशन कसं असतं, ओम्स लॉ मध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे जर तुमचा करंट जर इन्क्रीज झाला तर त्या केसमध्ये तुमचा रेजिस्टन्स काय होईल, डिक्रीज होईल. ओके, आणि आपण जर रेजिस्टन्स जर इन्क्रीज केला तर तुमचा करंट काय होईल, डिक्रीज होईल. ओके, सो आपण जसे जसे मॅक्सिमम रेजिस्टन्सेस ऍड करू कशासाठी, करंट डिक्रीज करण्यासाठी. ओके, 3-पॉइंट स्टार्टर मध्ये हीच अरेंजमेंट केलेली असते की रेजिस्टन्सेस कनेक्ट केलेले असतात इन सिरीज विथ दी सर्किट. मग ते काय करतात, तुमचा जो काही स्टार्टिंग करंट असतो तो रिड्यूस करतात आणि तुमची जी काही डीसी मोटर असते किंवा आर्मेचर वाइंडिंग असते तिला प्रोटेक्ट करतात. ओके, त्याच्यानंतर बघा तुमची काय सर्किट डायग्राम फॉर 3-पॉइंट स्टार्टर. ओके, सो बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला, डीसी सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे, बघा तुमचा हा जो काही खालचा लोअर पार्ट दिसतोय तर तो कसला पार्ट आहे तुमचा, 3-पॉइंट स्टार्टरचा. आता 3-पॉइंट स्टार्टर का म्हणतो आपण, तर याच्यामध्ये बघा तुमचे 3 टर्मिनल आहेत, एल, एफ आणि ए. सो एल म्हणजे काय असतं तुमचा लाईन, एफ म्हणजे फील्ड आणि ए म्हणजे काय असतं, आर्मेचर. ओके, सो बघा याच्यामध्ये काय करतो आपण, पॉझिटिव्ह सप्लाय देतो, कशाला कनेक्ट करतो, तो तुमच्या लाईन टर्मिनलला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं जे काही फील्ड टर्मिनल आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो बघा, रेओस्टॅट कनेक्ट करतो. ठीक आहे, मग काय करायचं, फील्ड टर्मिनलचं जे काही फर्स्ट टर्मिनल किंवा फील्ड टर्मिनल आहे ती तुमची काय, फील्ड वाइंडिंग. ठीक आहे, फील्ड टर्मिनल आणि फील्ड वाइंडिंगच्या टर्मिनल मध्ये तुम्ही काय करतात, हा रेओस्टॅट कनेक्ट करतात आणि आर्मेचर टर्मिनल मध्ये तुम्ही काय करतात, तुमचं जे काही आर्मेचर वाइंडिंगचं फर्स्ट टर्मिनल म्हणजे A1 टर्मिनल ते कनेक्ट करतात. त्याच्यानंतर तुमचं या आर्मेचर वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल, फील्ड वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल, हे दोन्ही टर्मिनल तुम्ही कुठं कनेक्ट करतात, निगेटिव्ह सप्लाय. ओके, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली कोणते कनेक्शन करायचे, हा जो काही तुमचा लोअर पार्ट आहे सर्किट डायग्राम मध्ये ते तुम्हाला काय करावं लागतं, प्रॅक्टिकली कनेक्शन करावे लागतात. त्याच्यानंतर बघा हा जो काही तुम्हाला अप्पर पार्ट दिसतोय हा कसला पार्ट आहे तुमचा, 3-पॉइंट स्टार्टरचा. ठीक आहे, म्हणजे हे सगळं तुमचं काय असतं, इनबिल्ट असतं. ओके, सो बघा याच्यामध्ये काय काय असतं, तुमच्या स्टार्टर मध्ये लिव्हर असतं, त्याच्यानंतर ट्रँग्युलर आयर्न पीस असतो, ओव्हरलोड रिलीज असते, त्याच्यानंतर स्प्रिंग असते, त्याच्यानंतर स्टार्टरचा हा तुमचा हँडल सॉफ्ट आयर्न पीस त्याच्यावरती असतो. त्याच्यानंतर हे तुमचे बघा स्टार्टिंग रेजिस्टन्सेस असतात. त्याच्यानंतर ही तुमचं जो काही हँडल आहे त्याची पोझिशन असते, ऑफ टू रन पोझिशन आणि तुमचे असते नो होल्ड पॉईंट. ठीक आहे, तर हे जे काही 3-पॉइंट स्टार्टर आहे याचे इनबिल्ट कनेक्शन असतात. सो तुम्हाला त्याच्यावरती फक्त काय दिसतं, तुम्ही हा जो काही हँडल या रेजिस्टन्स वरती मूव्ह करतात. ठीक आहे, हा हँडल तुम्हाला फक्त दिसतो, तुम्ही काय करतात, ऑफ टू रन पोझिशन हा हँडल मूव्ह करतात. ओके, सो बघा
याच्यामध्ये 3 पॉइंट स्टार्टर मध्ये तुमचे जे काही 2 पार्ट आहेत त्याच्यावरती तुमचं काय होतं, पूर्ण जे काही 3 पॉइंट स्टार्टिंगचं वर्किंग आहे ते डिपेंड असतं. सो फर्स्ट तुमचं मेन पार्ट असतो ओव्हरलोड रिलीज आणि सेकंड असतं नो होल्ड कॉईल. ओके, सो हे जे काही 2 पार्ट आहे याच्यावरती तुमचं काय असतं, पूर्ण जे काही 3 पॉइंट स्टार्टरचं वर्किंग प्रिन्सिपल आहे ते डिपेंड असतं. ओके, सो ही झाली तुमची सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम समजली सर्वांना? तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कोणते कनेक्शन करायचे ते? मॅम हा बोला. समजलंय का? मॅम हे ओव्हरलोड रिलीज काय राहतं? हो ते सांगते ना मी. हे जे काही तुमचे 2 पार्ट आहे ते मी सांगते तुम्हाला, सर्किट डायग्राम एक्सप्लेन करते. ओव्हरलोड रिलीज आणि नो होल्ड कॉईल. ठीक आहे, ही सर्किट डायग्राम ओके मॅम. समजली का तुम्हाला? यस मॅम. ओके, या 2 कॉईलचं तुम्हाला मी फंक्शन सांगणार आहे. त्याच्यानंतर बघा रिसोर्स रिक्वायर्ड. रिसोर्स रिक्वायर्ड मध्ये बघा काय तुम्हाला डीसी शंट मोटर लागणार आहे. किती? 5 HP टू 20 व्होल्ट डीसी क्वांटिटी 1. देन 3 पॉइंट स्टार्टर लागणार आहे की जे 5 HP डीसी मोटर साठी सुटेबल असणार आहे आणि डीसी सप्लाय लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमची प्रोसिजर काय बघा, ऍज पर सर्किट डायग्राम तुम्हाला कनेक्शन करायचे असतात. त्याच्यानंतर डीसी सप्लाय ऑन करायचा आणि तुम्हाला मी जो काही 3 पॉइंट स्टार्टरचा हँडल दाखवलाय तो काय करायचा, हँडल मूव्ह करायचा स्टार्ट टू रन पोझिशन. ठीक आहे, किंवा ऑफ टू रन पोझिशन. आणि आपली डीसी शंट मोटर ही त्या केसला रन होते का नाही किंवा ऑपरेट होते का नाही हे तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. ओके, सो याच्यासाठी काही तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल नाहीये. तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये फक्त काय करायचं आहे की डीसी शंट मोटर स्टार्ट होते का नाही विथ द हेल्प ऑफ 3 पॉइंट स्टार्टरने हे तुम्हाला काय करायचंय, ऑब्झर्व करायचं आहे. ओके, सो हा आहे तुमचा थेरॉटिकली पार्ट. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली शो करते की काय असतं. ओके, सो बघा याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला काय काय स्टडी करायचं असतं. पहिले डीसी शंट मोटर काय असते, त्याच्यानंतर व्हाय नीड ऑफ स्टार्टर, आणि तुम्हाला मी जे 2 पार्ट सांगितले मेन पार्ट 3 पॉइंट स्टार्टरचे. सो फर्स्ट नो होल्ड कॉईल अँड सेकंड असतं ओव्हरलोड रिलीज. ओके, सो बघा आता आपण फर्स्ट बघू की डीसी शंट मोटर काय असते. सो बघा ही काय असते तुमची सिंपल सर्किट डायग्राम असते डीसी शंट मोटरची. ओके, सो बघा ही काय तुमची फील्ड वाइंडिंग. बघा दिस इज दी फील्ड वाइंडिंग. ओके, अँड दिस इज दी आर्मेचर वाइंडिंग. ओके, सो या दोघी काय असतात बघा, पॅरलली कनेक्ट केलेल्या असतात टू इच अदर. ओके, म्हणजे काय असतं, डीसी शंट मोटर मध्ये 2 वाइंडिंग असतात आणि त्या दोन्ही वाइंडिंग काय असतात, पॅरलली कनेक्ट केले असतात. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे खाली दिसतंय V इज इक्वल टू EB प्लस IA RA. सो हे काय तुमचं डीसी शंट मोटरचं काय आहे, तुमचं नेटवर्क इक्वेशन आहे. ओके, सो बघा याच्यामध्ये काय असतं की डीसी शंट मोटर मध्ये आपण काय करतो, रेजिस्टन्स ऍड करतो किंवा काही रेजिस्टन्स असतात. ओके, बघा मग तो रेजिस्टन्सला आपण काय म्हणू, सपोज RA म्हणजे आर्मेचर रेजिस्टन्स. ओके, सो तुमची जी काही कॉईल असते आर्मेचर वाइंडिंग तिला आपण कॉईल म्हणतो. तर त्या कॉईलची काय प्रॉपर्टी असते की तुमचा जो काही करंट मध्ये चेंज होतो त्याच्यामुळं काय होतं की तुमचा जो काही अपोजिट ईएमएफ असतो तो जनरेट होतो. ठीक आहे, अपोजिट ईएमएफ म्हणजे काय, ईबी. ओके, सो ईबी म्हणजे काय असतं, तुमचा बॅक ईएमएफ. ओके, सो तुमचा ईबी जनरेट होतो आणि तो बॅक ईएमएफ काय करतो, तुमचा मॅक्सिमम करंट ड्राईव्ह करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की तो बॅक ईएमएफ जो असतो हा तुमचा काय करतो, जे काही सप्लाय व्होल्टेज असतं तो त्याला अपोज करतो. ओके, सो बघा याच्यावरून मग तुमचं काय होतं की हे जे काही डीसी शंट मोटरचं नेटवर्क इक्वेशन आहे ते तुमचं तयार होतं. ओके, सो बघा मग नेटवर्क इक्वेशन कसं तयार होतं, V इज इक्वल टू ड्रॉप अक्रॉस दी रेजिस्टन्स
RA, okay, which is given by current IA through the resistance IA. So काय येईल तुमचं IA V is equal to EB plus IARA. Okay, so V is the supply voltage, EB is the back EMF, and IA armature current, and RA is the armature resistance. Okay, सो बघा या सर्किट डायग्राम वरून तुम्हाला काय होतंय, हे डीसी शंट मोटरचं नेटवर्क इक्वेशन भेटते. समजलं की इथपर्यंत? येस मॅम. ओके, सो बघा आता आपल्याला स्टार्टर का नीड असतं, तर मी फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते. बघा स्टार्टिंगला काय असतं की आपला जो काही हा बॅक ईएमएफ असतो ईबी, तर त्याचं जे काही मॅग्निट्यूड असतं ते काय असतं, 0 असतं. ठीक आहे, म्हणजे ईबी ची व्हॅल्यू काय झाली तुमची 0. सो तुमचं जे काही इक्वेशन असेल, नेटवर्क इक्वेशन डीसी शंट मोटरचं, तर सपोज आपण इथं ईबी ची व्हॅल्यू जर 0 पुटअप केली तर काय V इज इक्वल टू IAR. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे की करंट फाइंड आउट करायचं आहे. सपोज आता आपण आर्मेचर करंट फाइंड आउट करू, तर आपलं इक्वेशन कसं आहे बघा, IA इज इक्वल टू V अपॉन RA. ओके, सो आता आपण याच्यामध्ये काय करू, व्हॅल्यूज पुटअप करू. ओके, सो बघा तुमचं सप्लाय व्होल्टेज किती आहे, 230. सपोज आपण राईट डाऊन केलं 230, आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण घेतली सपोज किती आहे, 0.3 ओहम. ओके, सो बघा आता आपण तुमची काय करतोय, करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते. सो बघा तुमची करंटची व्हॅल्यू किती आहे, 766 अँपियर. ओके, सो बघा तुमचा करंट किती येतोय, 766 अँपियर. ओके, सो बघा इतका हाय व्हॅल्यू असते तुमची करंटची ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग. डीसी शंट मोटर जेव्हा आपण स्टार्ट करतो, तर तुमचं स्टार्टिंगला इतका मॅक्सिमम करंट असतो. ओके, सो ह्या करंटमुळे काय होऊ शकतं की आपली जी काही मोटर आहे ती काय होऊ शकते, बर्न होऊ शकते. ओके, सो त्याच्यामुळे आपण काय करतो की स्टार्टिंगला आपण काय करतो, स्टार्टर यूज करतो. समजलं का आपण स्टार्टर का यूज करतो ते? येस मॅम. ओके, सो बघा स्टार्टर काय करतं तुमचं, हाय स्टार्टिंग करंट तुमचा लिमिट करतो. ओके, सो बघा स्टार्टर काय करतं, हाय स्टार्टिंग करंट लिमिट करतं, आणि त्याच्यानंतर मोटरला प्रिव्हेंट करतं फ्रॉम अंडर व्होल्टेज, नो व्होल्टेज अँड ओव्हरलोड. ओके, सो त्याच्यामुळे आपण काय करतो, ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग डीसी मोटर वी यूज स्टार्टर. ओके, त्याच्यानंतर बघा आता आपण 3 पॉइंट स्टार्टर, तुम्हाला सर्किट डायग्राम दाखवली आहे तीच आहे. ओके, सो बघा तुमचं 3 पॉइंट स्टार्टरचं बघा कनेक्शन कसे असतात. बघा त्याच्यामध्ये काय असतात, 3 टर्मिनल असतात 3 पॉइंट स्टार्टर मध्ये. ओके, सो यल इंडिकेट्स लाईन. ओके, सो याचं तुमचं लाईन टर्मिनल बघा ते कुठं कनेक्ट केलेलं आहे आपण, डीसी सप्लायला. ओके, म्हणजे एल टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, डीसी सप्लायला च्या पॉझिटिव्ह टर्मिनल. त्याच्यानंतर सेकंड आहे तुमचं फील्ड टर्मिनल. ओके, सो फील्ड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आपण, फील्ड वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनल. त्याच्यानंतर आहे आर्मेचर. आर्मेचर टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, आर्मेचर वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनल. आणि त्याच्यानंतर आर्मेचर वाइंडिंगचं सेकंड, फील्ड वाइंडिंगचं सेकंड, हे दोघं कुठं कनेक्ट केलेले आपण, डीसी सप्लायच्या निगेटिव्ह टर्मिनलला. ओके, सो म्हणजे आपण काय केलेलं आहे, फील्ड आणि आर्मेचर, फील्ड आर्मेचर आणि लाईन हे तीनही टर्मिनल काय केलेले आपण कनेक्ट केलेले आहे. ओके, सो बघा म्हणजे लाईन टर्मिनल हे जे आहे हे डायरेक्टली आपण कुठं कनेक्ट केलेलं आहे, लाईन ऑफ द डीसी सप्लाय व्होल्टेज. फील्ड टर्मिनल डायरेक्टली कुठं कनेक्ट केलेलं आहे, फील्ड वाइंडिंगला. आणि आर्मेचर जे काही टर्मिनल आहे ते कुठं कनेक्ट केलेलं आहे आपण, आर्मेचर वाइंडिंग. ओके, सो हे तुमचे सिंपल कनेक्शन आहे. त्याच्यानंतर बघा आता वर्किंग.
काय वर्किंग असतं आपलं 3 पॉइंट स्टार्टरचं ते बघू. सो बघा 3 पॉइंट स्टार्टर कशासाठी यूज करतो आपण, की आपला जो काही डीसी शंट मोटरचा स्टार्टिंग करंट असतो तो लिमिट करण्यासाठी आपण काय करतो 3 पॉइंट स्टार्टर यूज करतो. ओके. सो बघा स्टार्टिंगला आपला जो काही करंट असतो तो कुठून फ्लो होतो, आर्मेचर मधून. ओके. त्याच्यानंतर बघा आपण काय केलेलं आहे, बघा तुमचा करंट कसा होतोय पॉझिटिव्ह टू तुमचा हा जो काही हँडल आहे आणि तो. ओके. सो बघा इथं काय केलेलं आपण सिरीज रेजिस्टन्सेस कनेक्ट केलेले आहे. कशासाठी, तुमचा जो काही स्टार्टिंग करंट आहे तो लिमिट करण्यासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर बघा हा जो काही हँडल आहे हा काय तुमचा स्टार्टिंगला ऑफ पोझिशनला. ओके. सो बघा तुमचा करंट कसा फ्लो होतोय, पहिले पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर कुठून फ्लो होतोय बघा टू दी आर्मेचर. ओके. आणि त्याच्यानंतर कुठून आहे आर्मेचर आणि डिरेक्टली कुठं निगेटिव्ह सप्लाय. सो ह्या वेळी स्टार्टिंगला तुमचा जो काही करंट असतो तो फ्लो होतो. ओके. सपोज जर तुमचा स्टार्टिंगला जर करंट जर मॅक्सिमम असेल तर त्या केसमध्ये तुमची काय होते आर्मेचर वाइंडिंग बर्न होते. ओके. तर त्याच्यामुळे आपण काय करतो 3 पॉइंट स्टार्टरचे कनेक्शन डिरेक्टली आर्मेचर वाइंडिंगला असतात. त्याच्यामुळे आपण काय करतो 3 पॉइंट स्टार्टर यूज करतो, जेणेकरून ते काय करतं आर्मेचर वाइंडिंगला प्रोटेक्ट करतो. ओके. सो इनिशियल स्टेजला काय असतं, हे जे काही सिरीज रेजिस्टन्स आहे हे आपण काय केलेले आर्मेचरला कनेक्ट केलेले असतात. ओके. तर त्याच्यामुळे काय होतं तुमचा जो काही स्टार्टिंग करंट असतो तो रिड्यूस होतो. सपोज जर तुमची ही जी काही मोटर आहे ती जर रन झाली, ठीक आहे, म्हणजे स्टार्ट झाली, तर तुमचा जो काही बॅक ईएमएफ जो काही जनरेट होतो त्याच्यामुळे काय होतं हे जे काही आपल्याला हाय रेजिस्टन्स लागतात याची काही आपल्याला नीड नसते. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं की आपला जो काही हँडल असतो हा हा काय होतो तुमचा ऑफ पोझिशन टू रन पोझिशनला मूव्ह होतो. ओके. सो म्हणजे आपण काय करतो हे रेजिस्टन्सेस काय करतोय कट आउट करतो किंवा रिमूव्ह करतो वन बाय वन. आणि आपला जर हँडल हा काय झाला रन पोझिशनला जर मूव्ह झाला तर या सर्किट मध्ये काय असतं एक पण रेजिस्टन्स काय असतो कनेक्टेड नसतो. ओके. तर हे बेसिकली तुमचं 3 पॉइंट स्टार्टरचं काय असतं वर्किंग प्रिन्सिपल. ठीक. समजलंय का सर्वांना? Yes, ma'am. ओके. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला 2 पॉइंट सांगितले होते बघा. फर्स्ट वन इज दी नो होल्ड कॉइल अँड सेकंड वन इज दी ओव्हरलोड रिलीज. ओके. सो फर्स्ट बघू आपण की काय पर्पज असतो या दोन्ही कॉइलचा. ओके. सो बघा तुमच्या ह्या ज्या काही दोन्ही कॉइल्स आहे नो होल्ड कॉइल आणि ओव्हरलोड रिलीज, तर ह्या बेसिकली काय असतात इलेक्ट्रोमॅग्नेट असतात. ओके. सो इनिशियली बघा करंट कसा फ्लो होतो तुमचा फील्ड वाइंडिंग मधून. बघा फील्ड वाइंडिंग मधून जर बघा ही तुमची काय ओव्हरलोड रिलीज आहे. स्टार्टिंगला काय होतं बघा तुमचं फील्ड वाइंडिंग मधून कसं करंट फ्लो होतोय ते बघा नो होल्ड कॉइल कडे जातो, त्याच्यानंतर मग फील्ड वाइंडिंग मधून. ठीक आहे. नो होल्ड कॉइल आणि त्याच्यामुळे तुमची ही जी काही नो होल्ड कॉइल आहे ती काय होते तुमची एनर्जाइज होते. ठीक आहे. म्हणजे तुमचा जो काही करंट असतो तो फर्स्ट नो होल्ड कॉइल आणि त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंग मधून फ्लो होतो. त्याच्यामुळे सो बघा तुमची ही जी काही नो होल्ड कॉइल असते ती काय होते एनर्जाइज आणि ती काय होते तुमची इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते. ठीक आहे. सो बघा जर तुमचा हा जो काही हँडल आहे हा हा जर तुमचा मूव्ह झाला
ऑफ टू रन पोझिशनला. ओके, तर हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, ठीक आहे, आता बघा तुमची ही जी काही नो व्होल्ट कॉईल आहे ती काय होते इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, मग हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे तर हे आपल्याला मदत करतं हा जो काही हँडल आहे त्याला होल्ड करण्यासाठी. ओके, ही स्प्रिंग प्रोव्हाइड केलेली आहे, याच्या हेल्पने ते काय करतं हा जो काही हँडल हे जे काही हँडल असतो ही नो होल्ड कॉईल काय करते होल्ड करून ठेवते. ओके, सो युजिंग दिस नो होल्ड कॉईल, तर काय पर्पज असतो म्हणजे नो होल्ड कॉईलचा, का ती काय करते होल्ड दी हँडल अगेन्स्ट फोर्स ऑफ स्प्रिंग आणि मोटरला प्रिव्हेंट करते कशापासून, फ्रॉम स्टार्टिंग विथ हाय करंट आफ्टर अ पॉवर इंटरप्शन. ओके, म्हणजे सपोज जर तुमचा पॉवर इंटरप्शन जर ऑफर झालं, पॉवर इंटरप्शन ऑफर होतं म्हणजे सपोज जर इथे तुमचा एखादा फॉल्ट ऑफर झाला तर तुमचा ही जी काही कॉईल आहे लो व्होल्ट कॉईल तर ही जास्त वेळ काय तुमचा हँडल होल्ड करू शकत नाही. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचा हा जो काही हँडल आहे तो ऑटोमॅटिकली काय होतं तुमचं ऑफ पोझिशन मिळतं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपली जी काही मोटर असते ती प्रोटेक्ट होते. समजलं का तुमचं नो व्होल्ट कॉईलचं पर्पज काय असतो ते? Yes, ma'am. म्हणजे फक्त ती काय होते एक इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते आणि ती काय करते की तुमचा जो काही हँडल असतो तो तुमचा काय करते एका रन पोझिशनला होल्ड करून ठेवते. ठीक आहे, सो सिंपल हा पर्पज असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं ओव्हरलोड रिलीज. ओके, सो ओव्हरलोड रिलीज सुद्धा काय तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. ओके, सो बघा इनिशियली तुमचा करंट कसा फ्लो होतोय, बघा हे काय तुमचं ओव्हरलोड रिलीज. ओके, सो बघा इनिशियली तुमचा जो काही करंट असतो तो या ओव्हरलोड रिलीज मधून फ्लो होतो पण तो सफिशियंट नसतो. बघा तुम्हाला इथे काय दिसतंय हे जे काही लिव्हर दिसतंय तर तो जो काही करंट असतो तो सफिशियंट नसतो या लिव्हरला त्याच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. ओके, पण जर ओव्हरलोड जर ऑफर झाला तर काय होतं की इट विल ड्रॉ मोअर करंट. ओके, म्हणजे तो मॅक्सिमम करंट ड्रॉ करतो आणि त्याच्यामुळे हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेट असतो हा मॅक्सिमम फोर्स गेन करतं आणि ते जे काही लिव्हर आहे ते त्याच्याकडे काय करतं अट्रॅक्ट करतं. ओके, तर हे जे काही लिव्हर असतं त्याच्याकडे काय होतं मग अट्रॅक्ट होतं आणि जर हे लिव्हर जर अट्रॅक्ट झालं तर हा जो काही ट्रँग्युलर आयर्न पीस असतो हा काय करतो हे जे काही दोन पॉइंट्स असतात त्यांना काय करतो तो शॉर्ट करतो. सो ते शॉर्ट केल्यानंतर ही जी काही कॉईल असते आपली ओव्हरलोड सॉरी नो व्होल्ट कॉईल तर ही काय होते डी एनर्जाइज होते. ठीक आहे, ही जी काही नो व्होल्ट कॉईल असते ही काय होते डी एनर्जाइज आणि त्याच्यामुळे काय होतं हा जो काही आपला हँडल असतो तो ऑटोमॅटिकली कुठे येतो ऑफ पोझिशनला येतो. ठीक आहे, म्हणजे काय होतं की आपण ही जी काही मोटर आहे ती आपली कशापासून ओव्हर व्होल्टेज पासून आपण तिला प्रोटेक्ट करतोय. समजलंय का? समजलंय स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके, सो Yes, ma'am. नो होल्ड कॉईल आणि ओव्हरलोड रिलीज या दोन्ही पार्ट्सवर तुमचं पूर्ण 3 पॉइंट स्टार्टरचं वर्किंग डिपेंड असतं. ओके, सो बघा हा सगळा तुमचा थेरॉटिकल पार्ट झाला. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगते, पण प्रॅक्टिकली जो काही सेटअप आहे तो बघू. आवाज येतोय स्टुडंट्स? Yes, ma'am. आवाज येतोय स्टुडंट्स? आवाज येतोय स्टुडंट सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो बघा
तुमची ही जी काही सर्किट डायग्राम आहे 3 पॉइंट स्टार्टरची. ओके, सो याच्यानुसार तुम्हाला काय करायचे, कनेक्शन करायचे आहे. ओके, सो बघा फर्स्ट काय करतो आपण, 230 व्होल्ट DC सप्लाय जो काही आहे तो काय करतोय, प्रोव्हाइड करतोय. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, ma'am. ओके, सो बघा तुम्हाला इथं काय शो होतंय, 230 व्होल्ट DC सप्लाय. ओके, सो बघा सिंगल फेज मध्ये जसे फेज आणि न्यूट्रल टर्मिनल असतात, तसे DC सप्लाय मध्ये काय असतं तुमचं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, सो बघा पॉझिटिव्ह जे काही टर्मिनल आहे DC सप्लायचं ऍज पर सर्किट डायग्राम ते आपण कुठं कनेक्ट केलेलं आहे, बघा तुमचं 3 पॉइंट स्टार्टरचे 3 टर्मिनल. सो हे काय तुमचं लाईन टर्मिनल. काय केलेलं आहे आपण, तुमचे जे काही पॉझिटिव्ह सप्लाय आहे 3 पॉइंट स्टार्टर कोणत्या, यल टर्मिनल, लाईन टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. ओके, सो बघा तुम्हाला तिथे 3 टर्मिनल आहे, लाईन, आर्मेचर आणि फील्ड. ओके, त्याच्या लाईन टर्मिनल पॉझिटिव्ह सप्लायला कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय दिसतं, हा 3 पॉइंट स्टार्टर. त्याच्यानंतर बघा हा तुझं काय हँडल, त्याच्यामध्ये तुम्हाला रेजिस्टन्सेस दिसतंय बघा. तर तुम्ही काय करता, हा जो काही हँडल आहे तो ऑफ पोझिशन टू रन पोझिशन या हँडल वरती मूव्ह करताय. ओके, सो बघा त्याच्यानंतर आहे तुमचं सेकंड फील्ड टर्मिनल. सो फील्ड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, रेओस्टॅटच्या फर्स्ट टर्मिनल. ओके, सो बघा तुमचं जे काही फील्ड टर्मिनल आहे F, बघा हा काय तुमचा रेओस्टॅट, रेओस्टॅटच्या फर्स्ट टर्मिनलला तुम्ही काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा रेओस्टॅटचं सेकंड टर्मिनल कुठं कनेक्ट केलेलं आहे, फील्ड वाइंडिंगला. ओके, म्हणजे फील्ड वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनल, ही काय तुमची फील्ड वाइंडिंग. सो बघा आपण काय करू, रेओस्टॅटचं जे काही सेकंड टर्मिनल आहे बघा, हे सेकंड टर्मिनल कनेक्ट करू आपण फील्ड वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनल. ओके, सो बघा आता हे काय फील्ड वाइंडिंगचे 2 टर्मिनल F डायग्राम मध्ये F म्हणजे काय, F1 आणि हे काय आर्मेचर वाइंडिंग. ओके, सो आर्मेचर वाइंडिंगचे 2 टर्मिनल A आणि A म्हणजे A1 आणि A2. सो बघा रेओस्टॅटचं सेकंड टर्मिनल फील्ड वाइंडिंगच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट केलेले. त्याच्यानंतर आर्मेचर. ओके, सो बघा आर्मेचर कुठं कनेक्ट केलेलं आहे तुमचं, जे काय आर्मेचर वाइंडिंग आहे त्याच्या फर्स्ट टर्मिनलला म्हणजे A1 टर्मिनलला. ओके, सो बघा आर्मेचर टर्मिनल 3 पॉइंट स्टार्टरचं कुठं कनेक्ट करायचं बघा, हे टर्मिनल आर्मेचर वाइंडिंगचं फर्स्ट टर्मिनल म्हणजे काय तुमचं A1 टर्मिनल. समजले की इथपर्यंत कनेक्शन? Yes, ma'am. ओके, त्याच्यानंतर बघा आता हे काय तुम्ही पॉझिटिव्ह सप्लायला हे काय सर्व कनेक्शन केले होते. ओके, सो बघा आता निगेटिव्ह सप्लायला काय काय कनेक्ट केलेलं आहे तुम्ही, तुमचं आर्मेचरचं सेकंड टर्मिनल म्हणजे A2, त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंगचं सेकंड F2, हे दोघं कशाला कनेक्ट केलेलं आहे, निगेटिव्ह सप्लाय. ओके, बघा म्हणजे AA म्हणजे काय तुमचं A2 टर्मिनल आर्मेचर वाइंडिंगचं हे, त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल म्हणजे FF म्हणजे F2, हे दोघंही कॉमन करून आपण कशाला कनेक्ट केलेले आहे, तुमचे DC सप्लायच्या निगेटिव्ह टर्मिनल. ओके, सो बघा ऍज पर सर्किट डायग्राम आपण काय केलेलं आहे, हे कनेक्शन केलेले आहे. ओके, सो बघा आता काय करायचंय तुम्हाला, हा जो काही पार्ट आहे याच्यानुसार आपण कनेक्शन केले आणि हा जो काही अप्पर पार्ट आहे. ओके, सो हा काय असतो तुमचा 3 पॉइंट स्टार्टर. ओके, सो बघा आपण काय केलेलं आहे, जो काही तुमचा लोअर पार्ट आहे सर्किट डायग्रामचा, बघा तुमचा जो काही लोअर पार्ट आहे सर्किट डायग्रामचा, तर त्याचा आपण काय केलेलं आहे, एक स्मॉल मॉडेल तयार केलेलं आहे. बघा हे जे काही तुम्हाला दिसतंय हे तुमचं काय एक स्मॉल मॉडेल आहे. बघा हे तुमचं काय एक स्मॉल मॉडेल आहे जे काही आपण तयार केले. बघा हे काय तुमची आर्मेचर वाइंडिंग, त्याच्यानंतर हे काय फील्ड वाइंडिंग, म्हणजे हे जे काही चारही टर्मिनल असतात ते तुमचे कशाचे असतात, DC मोटरचे असतात. ठीक आहे, सो तुम्हाला समजण्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्याचं एक मॉडेल तयार केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ते समजेल. ओके, म्हणजे आपण हे काही 4 टर्मिनल आहेत हे काय केलेले आहे, एका मॉडेलवर कनेक्ट केलेले आहे आणि त्याच्यानंतर मग काय त्याचं कनेक्शन DC मोटरला दिलेलं आहे. ओके,
सो बघा आता आपण काय करणार आहोत ऍज पर प्रोसिजर. बघा हे काय केलं आपण डीसी मोटरला कनेक्शन दिलेलं आहे. ओके बघा आता आपण डीसी मोटर बघू कशी असते ती. बघा ही तुमची असते डीसी मोटर. ओके सो बघा याच्या नेम प्लेट वर तुम्हाला शो केलेलं असतं. बघा हे काय दिसतंय तुम्हाला डीसी मोटर आहे. ओके त्याच्यानंतर होल्ड्स, त्याच्यानंतर त्याची फील्ड म्हणजे कोणत्या टाईपची मोटर आहे. सो आपली कोणती आहे डीसी शंट मोटर आहे. ओके त्याच्यानंतर त्याची एचपी किती एचपी ची ती 3 एचपी आणि तिचं व्होल्टेज किती आहे 220 व्होल्ट. समजतंय का. मग आता आपल्याला काय करायचंय विथ द हेल्प ऑफ 3 पॉइंट स्टार्टर जी काही डीसी मोटर आहे ही रन करायची. रन इन द सेन्स तुमचा हा जो काही शाफ्ट दिसतोय बघा जेव्हा तुम्ही डीसी शंट मोटर किंवा सप्लाय ऑन कराल तर तुमची ही जी काही डीसी शंट मोटरचा हा जो काही शाफ्ट असेल तो रोटेट होईल. समजतंय का. Yes, ma'am. ओके सो ऍज पर प्रोसिजर आपण काय केलेलं आहे कनेक्शन केलेले आहे. सो आता बघा तुमची प्रोसिजर काय असते की पहिले डीसी सप्लाय ऑन करायचा, त्याच्यानंतर हा जो काही हँडल आहे हा मूव्ह करायचा ऑफ पोझिशन टू रन पोझिशन आणि चेक करायचं तुमची डीसी शंट मोटर ही रोटेट होते का नाही. बघा फर्स्ट काय केलं मी डीसी सप्लाय ऑन केला. ओके त्याच्यानंतर काय केलं आता मी हा जो काही तुमचा 3 पॉइंट स्टार्टरचा हँडल आहे हा काय केला बघा मी मूव्ह केला ऑफ पोझिशन टू रन पोझिशन. ओके सो बघा तुमची ही जी काही डीसी शंट मोटर आहे बघा ती काय होते रोटेट होते. दिसते सर्वांना. Ma'am. बघा म्हणजे काय केलं आपण विथ दी हेल्प ऑफ दिस 3 पॉइंट स्टार्टर आपण काय केलेलं आहे डीसी शंट मोटर रन केलेली आहे. ओके त्याच्यानंतर आता आपण सप्लाय ऑफ केला. सप्लाय ऑफ केल्यानंतर तुमचा जो काही हँडल आहे बघा तो ऑटोमॅटिकली पुढे येतोय ऑफ पोझिशनला येतोय. ओके सो बघा तुम्ही काय केलं की हे स्टार्टर जर यूज केलं नाही तर आपलं काय होईल की हे जे काय आपले कनेक्शन आहे ते डिरेक्टली काय होतील आपले डीसी मोटरला कनेक्ट होतील. ठीक आहे म्हणजे आपला जो काही हा डीसी सप्लाय आहे हा डिरेक्टली जर आपण डीसी मोटरला दिला तर काय होईल की हा स्टार्टिंग करंट तिथे काय होईल त्या डीसी मोटरला जाईल आणि त्याच्यामुळे काय होईल तुमचे जे काही डीसी मोटरच्या वाइंडिंग्स आहेत आर्मेचर किंवा फील्ड वाइंडिंग तर त्या काय होतील बर्न होतील. त्याच्यामुळे आपण काय करतो की डीसी शंट मोटर स्टार्ट करताना आपण काय करतो स्टार्टर यूज करतोय. सो हे आहे आपलं प्रॅक्टिकल ऑपरेट डीसी शंट मोटर युजिंग 3 पॉइंट स्टार्टर. समजलंय सर्वांना. Yes, ma'am. स्टुडंट्स Yes, ma'am. ओके Ma'am. बोला. मॅम आता हे स्टार्टर आहे त्यात टाईप राहतात का काही. हो स्टार्टर मध्ये टाइप्स असतात. ठीक आहे बघा आज आपण कोणतं बघितलं 3 पॉइंट स्टार्टर त्याच्यामध्ये तुम्हाला किती 3 टर्मिनल्स दिसले. ओके सो आता जर तुम्ही 4 पॉइंट स्टार्टर जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 टर्मिनल दिसतील. ठीक आहे जे नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे ते तुमचं तेच आहे 4 पॉइंट स्टार्टर. आज आपण 3 पॉइंट स्टार्टर स्टडी केलं. ठीक आहे तुमचं नेक्स्ट जे काही प्रॅक्टिकल आहे बघा ते तुमचं काय डीसी शंट मोटर युजिंग 4 पॉइंट स्टार्टर. ओके सो त्याच्यामध्ये चेंजेस काय असतात की 3 पॉइंट स्टार्टर मध्ये जसे 3 टर्मिनल असतात तसं 4 पॉइंट स्टार्टर मध्ये तुमचे 4 टर्मिनल असतात. ओके सो हे 2 टाइप्स असतात तुमचे स्टार्टरचे 3 पॉइंट स्टार्टर आणि 4 पॉइंट स्टार्टर.